ठीक आहे. फिश बघा, फिश खाता ना तुम्ही, रोहू, कटला कटला माहिती आहे ना. ठीक आहे. ह्या फिश मध्ये काय असते, दोन चेंबरचा हार्ट. किती चेंबरचा हार्ट असते, दोन, टू चेंबर हार्ट. आपण म्हणू टू रूम किचन असं म्हणतो ना, टू चेंबर हार्ट. ठीक आहे, टू चेंबर हार्ट असते. आणि टू चेंबर हार्ट हे कधी फॉर्मेशन होते बघा. ठीक आहे, याच्यामध्ये वेंट्रिकल्स ना आर्टरिओल्स एक एकच असते. ठीक आहे, आपल्या हार्ट मध्ये कसं आहे, फोर चेंबर हार्ट, टू वेंट्रिकल्स, टू आर्टरिओल्स. ठीक आहे, लेफ्ट आर्टरिओल्स, राइट आर्टरिओल्स, लेफ्ट वेंट्रिकल्स, राइट वेंट्रिकल्स. ठीक आहे, फोर चेंबर हार्ट आहे. ठीक आहे, याचा काय आहे, टू चेंबर आहे. बघा काय होते, जे काही फिशची बॉडी आहे, काय आहे, फिशची बॉडी आहे. ठीक आहे, एक तुम्हाला प्रोसेस सांगतो, ब्लड जे सप्लाय होते त्याचा प्रोसेस सांगतो. बॉडी आहे, बॉडी मधून काय होणार, डीऑक्सिजनेटेड ब्लड, डीऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय होणार हार्ट कडे. डीऑक्सिजनेटेड म्हणजे ज्यामध्ये CO2 राहणार. ब्लड मध्ये काय राहणार, CO2 ची संख्या जास्त राहणार आणि ऑक्सिजनची संख्या काय राहणार, कमी राहणार किंवा नाही राहणार. ठीक आहे, असं तुम्हाला ना. आता बघा, बॉडी पासून कुठे जातं, बॉडी पासून जाते हे आपल्या ट्रुंकस आर्टरीसस, ट्रुंकस, TS म्हणतो आपण त्याला, TA, ट्रंकस, ट्रंकस आर्ट्रिओसस, आर्ट्रिओसस. ठीक आहे, याच्यावरून क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, एक आहे SV म्हणजे सायनस विनोसस, हा पोर्शन कुठं असते ते पण बघू. आणि ट्रंकस आर्ट्रिओसस हा पण हार्ट मध्ये, फिश मध्ये पोर्शन कुठं असते ते बघू. ठीक आहे, बॉडी मधून जे काही डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते डीऑक्सिजनेटेड ब्लड कुठे जाणार, SV मध्ये जाणार. SV चा पोर्शन येणार सुरुवातीला, म्हणजे सायनस विनोसस. ठीक आहे, सायनस विनोससचा पोर्शन येणार. आता हे मिटवून टाकू. ठीक आहे, सायनस विनोसस इकडे लिहू आपण. ठीक आहे, सायनस विनोसस मध्ये ब्लड येणार आणि सायनस विनोसस मध्ये ब्लड आलेलं कुठे जाणार, आर्टरिओ मध्ये जाणार. कुठे जाणार, आर्टरिओ मध्ये जाणार. आर्टरिओ मध्ये कोणता ब्लड आहे, डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे. अजून ऑक्सिजनेटेड ब्लड झाला आहे का, नाही. आणखी कार्बन डायऑक्साईडची संख्या ब्लड मध्ये आहे. ठीक आहे, आर्टरिओसस मधून, आर्टरिओ मधून कुठे जाणार, वेंट्रिकल मध्ये जाणार. झालं, एक आर्टरिओल एक वेंट्रिकल, टू चेंबर झाले. ठीक आहे, टू चेंबर झाले. आता वेंट्रिकल्स मधून सप्लाय कुठं होणार, TA मध्ये, ट्रंकस आर्टरिओल्स. ठीक आहे, ट्रंकस आर्टरिओल्स असे चेंबर्स असतात फिश मध्ये. फिशच्या हार्ट मध्ये असे चेंबर्स असतात. एक असते सुरुवातीला SV आणि नंतर असते TB. ठीक आहे, सायनस, वेंट्रिकल्स, सायनस विनोसस आणि ट्रुंकस आर्टरिओसस. ठीक आहे, आणि त्याच्या मधात काय येते, आर्ट्रिओल आणि वेंट्रिकल. म्हणजे ह्या प्रोसेसने ब्लड सप्लाय होणार. ट्रुंकस आर्टरिओसस मध्ये आल्यानंतर ब्लड हे डीऑक्सिजनेटेडच असते. ठीक आहे, टोटल ब्लड हे काय असते, डीऑक्सिजनेटेड. का बरं, फिशची रेस्पिरेटरी सिस्टम कुठे आहे, फिशची रेस्पिरेटरी सिस्टम आहे गिल्स मध्ये. कुठे आहे, गिल्स मध्ये. आता डीऑक्सिजनेटेड ब्लड पुऱ्या बॉडी मधून सप्लाय झाल्यानंतर गिल्स मध्ये येणार आणि डीऑक्सिजनेटेड ब्लड हे ऑक्सिजनेटेड होणार. ठीक आहे ना, डीऑक्सिजनेटेड ब्लड काय झालं, ऑक्सिजनेटेड झालं. ऑक्सिजन इनहॅलेशन झालं, कार्बन एक्सहॅलेशन झालं. ठीक आहे, रेस्पिरेटरी सिस्टम वर्क केली आणि गिल्स मधून जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ऑल ओव्हर कुठे येणार, फिशच्या बॉडी मध्ये. ठीक झालं, हार्टचं जे काही वर्क आहे ते अशा पद्धतीचं असतं. हार्टच्या जे वेन्स, आर्टरीज, कॅपिलरीजचं जे काही वर्क आहे हे अशा पद्धतीचं असतं. ठीक आहे, फिश बद्दल विचारलं तर असेल त्याचं. ठीक आहे, मग काय आहे, टू चेंबर हार्ट आहे. किती चेंबर हार्ट आहे, टू चेंबर. एक आर्टरिओल्स आहे, एक वेंट्रिकल्स आहे. ठीक आहे, आणि याचं स्ट्रक्चर कसं आहे, याचं स्ट्रक्चर कसं आहे, याचं स्ट्रक्चर, हार्टचं स्ट्रक्चर आहे वेनस हार्ट, वेनस लाइक हार्ट आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीने हार्टचं स्ट्रक्चर कसं आहे, ट्युब्युलर आहे. कसं आहे, ट्युब्युलर हार्ट, ट्युब्युलर हार्ट.
ठीक आहे, हे आहे फिश. ठीक आहे, लिहून घ्या हे स्ट्रक्चर काढा. आणखी एक सांगतो, प्रॉन. प्रॉन खेकडीमध्ये खेकडी आणली का कोणी? प्रॉन. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट तर आहेतच, पण जे सांगत आहे जर लक्षात ठेवलं ना तुम्हाला मजेशीर वाटणार समोर. ठीक आहे, प्रॉन मध्ये कसं असते, हेच टोटल प्रोसेस उलट्या पद्धतीची असते. ठीक आहे, टोटल प्रोसेस अपोजिट असते. म्हणजे काय होते, जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, ठीक आहे, ते डिऑक्सिजनेटेड ब्लड डायरेक्ट कुठे येते, गिल्समध्ये. ठीक आहे, जी गिल्स मधून उलट्या पद्धतीने जाते, ऑक्सिजनेटेड ब्लडच जाते टोटल उलट्या पद्धतीने. नंतर आर्टरीज मध्ये येते, नंतर वेंट्रिकल्स मध्ये येते, एसटी मोड येते, नंतर बॉडी मध्ये येते. आता कसं आलं, गिल्स मधून डायरेक्ट कुठं आलं, बॉडी मध्ये आलं. ठीक आहे, प्रॉन मध्ये काय होते, टोटल अपोजिट प्रोसेस. ठीक आहे, अपोजिट प्रोसेस. अपोजिट. ठीक आहे, आणि प्रॉन मध्ये जे आहे हे आर्ट्रियल हार्ट असते. आर्ट्रियल हार्ट. ठीक आहे, आर्ट्रियल हार्ट असल्यामुळे टोटल प्रोसेस कशी होते, अपोजिट. ठीक आहे, आणि फिश मध्ये कसं हार्ट आहे, वेनस हार्ट. यावर क्वेश्चन विचारते, फिश मध्ये हार्टचा प्रकार कसा आहे, तर मग तुम्हाला वेनस आलं ऑप्शन मध्ये तर वेनस क्लिक करा, ट्युब्युलर आलं तर ट्युब्युलर क्लिक करा. ठीक आहे, ऑनलाईन एक्झाम आहे ना, ऑनलाईन एक्झाम मध्ये असंच राहणार. ठीक आहे, आणि प्रॉन मध्ये आर्ट्रियल हार्ट विचारणार. ठीक आहे, अशा पद्धतीची प्रोसेस. त्यामध्ये एसटी चा फुल फॉर्म विचारला, एसबी राहते का विचारलं तर ते पण सांगायचं, सायनस विनोसस. आणि टीए चा विचारलं तर ट्रुंकस आर्टिओसस. ठीक आहे, ट्रुंकस आर्टिओसस लक्षात ठेवा. ठीक आहे, लिहा लवकर. हा कोणता, टू चेंबर हार्ट आहे. ठीक आहे, फिश मध्ये काय आहे, टू चेंबर हार्ट. आता बघू थ्री चेंबर हार्ट. समजलं बेटा सर्वांना? काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, सेकंड लिहा, थ्री चेंबर हार्ट. थ्री चेंबर हार्ट कुठं कुठं असते, अँफिबियन्स मध्ये असते, फ्रॉग मध्ये असते, टोड्स मध्ये असते, सॅलामेंडर मध्ये असते. आता याच्यावर क्वेश्चन आले, थ्री चेंबर हार्ट कुठं प्रेझेंट असते. ठीक आहे, थ्री चेंबर हार्ट लिहा. अँफिबियन्स, अँफिबियन्स. ठीक आहे, मग अँफिबियन्स मध्ये काय काय येते, फ्रॉग येते, टोड्स येते. ठीक आहे, नंतर काय येते, सॅलामेंडर. सॅलामेंडर. ठीक आहे, रंग बदलणार आता. ठीक आहे, तो रंग बदलतो. ठीक आहे, सॅलामेंडर अँड एक्सेट्रा. ठीक आहे, यामध्ये काय असते, थ्री चेंबर. थ्री चेंबर हार्ट. हा तर खूप मजेशीर आहे, तुम्हाला तर मजाच येईल. आता टू चेंबर सांगितलं, आता थ्री चेंबर सांग. ठीक आहे, तुम्हाला टू, थ्री, फोर चेंबर अशा पद्धतीने जर तुम्हाला सिस्टम माहित झाली, तर सिस्टम माहित झाल्यानंतर तुम्हाला हार्ट पण कशा पद्धतीचे असतात ते पण माहित. ठीक आहे, बघा याच्यामध्ये काय असते, एक असते सायनस विनोसस पण असते, ट्रुंकस आर्ट्रिओसस पण असते. परंतु थ्री चेंबर म्हटल्यानंतर, ठीक आहे, दोन आर्ट्रिओल्स असतात आणि एक वेंट्रिकल्स असतात. ठीक आहे, दोन आर्ट्रिकल्स म्हटलं तर कसं बघा, स्ट्रक्चर काढतो, या तुमचा मिकी माऊस सारखा स्ट्रक्चर. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने जास्त मोठं बघा. ठीक आहे, हा तुमचा हार्ट आहे, तुमचा नाही आहे, सॅलामेंडरचा आहे, फ्रॉगचा आहे, टोडचा आहे, अँफिबियन्सचा आहे. ठीक आहे, त्यांचा आहे. ठीक आहे, आता इथं मग काय असते बघा, की जे आपल्या ह्युमन हार्ट मध्ये काय असते, सुपेरियर वेना कॅवा. ठीक आहे, परंतु ह्या जागेवर यांना काय असते, सायनस विनोसस असते.
काय असते सायनस विनोसस, सायनस विनोसस एसवी म्हणतो. ठीक आहे, इथून डिऑक्सिजनेटेड ब्लड येणार, इथून काय येणार डिऑक्सिजनेटेड ब्लड येणार आणि सुरुवातीचा हा जो पोर्शन आहे ठीक आहे याला काय म्हणतो राईट ऍट्रियम. ठीक आहे, राईट ऍट्रियम मध्ये ब्लड येणार आणि राईट ऍट्रियम मधून ब्लड आलेलं हा वेंट्रिकल्स मधून जाणार. आता वेंट्रिकल्स राईट पण नाही लेफ्ट पण नाही, ऑल टोटल एकच वेंट्रिकल आहे. ठीक आहे, आणि दुसरं काय आहे लेफ्ट ऍट्रियम, तिसरा. ठीक आहे, दुसरा नाही तिसरा. ठीक आहे, राईट ऍट्रियम मधून कुठे आलं वेंट्रिकल्स मध्ये आलं, वेंट्रिकल्स मधून कुठे आलं इथून वेन्स निघणार. ठीक आहे, वेन्स च्या पद्धतीची लंग्स कडे जाणारी वेन्स निघणार. ठीक आहे, पल्मोनरी वेन्स म्हणून. ठीक आहे, हे पल्मोनरी वेन्स निघणार आणि ह्या पल्मोनरी वेन्स मधून ऑक्सिजनेटेड ब्लड हे लेफ्ट ऍट्रियम मध्ये येणार, लेफ्ट ऍट्रियम. ठीक आहे, लेफ्ट ऍट्रियम मध्ये ब्लड आलेलं सर म्हणा लेफ्ट ऍट्रियम मध्ये ब्लड आलं, पण लेफ्ट ऍट्रियम मध्ये आल्यानंतर लेफ्ट ऍट्रियम मधून डायरेक्ट बॉडी मध्ये जाणार का नाही. मग हे लेफ्ट ऍट्रियम मधून आलेलं डायरेक्ट बॉडी मध्ये नाही जाणार, तर हे लेफ्ट ऍट्रियम मधून आलेलं डायरेक्ट बॉडी मध्ये न जाता पुन्हा कुठे येते पुन्हा हे येते वेंट्रिकल्स मध्ये. ठीक आहे, कुठे आलं वेंट्रिकल्स मध्ये. म्हणजे काय झालं ह्या साइडने डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि ह्या साइडने ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, म्हणून ह्या वेंट्रिकल्स मध्ये मिक्स ब्लड असते. कसं असते मिक्स ब्लड असते. ठीक आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड पण असते आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड असते आणि हेच ब्लड अशाच पद्धतीचं डिऑक्सिजनेटेड ब्लड हे टोटल बॉडीला सप्लाय होते. कुठे सप्लाय होते टोटल बॉडीला सप्लाय होते, द हेल्प ऑफ एरोटा. ठीक आहे, म्हणजे अँफिबियन्स मध्ये अँफिबियन्स मध्ये जे फ्रॉग टोड सॅलमेंडर्स आहे यामध्ये काय होते यामध्ये मिक्स ब्लड असते, मिक्स ब्लड ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिजनेटेड. ठीक आहे, का बरं असते कारण यामध्ये काय असते वेंट्रिकल, यामध्ये ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड एकाच ठिकाणी जमा होते. ठीक आहे, हा पोर्शन आहे थ्री चेंबर हार्टचा. ठीक आहे, आता बघा आणखी थ्री चेंबर हार्ट कुठे असते रेप्टाइल्स मध्ये पण असते. ठीक आहे, रेप्टाइल्स क्रोकोडाइल्स. ठीक आहे, परंतु थ्री चेंबर असते परंतु यामध्ये काय होते जसं इव्होल्युशन होत गेलं, ठीक आहे जसं डेव्हलपमेंट होत गेलं तर यामध्ये वेंट्रिकल्सचं डिवायडेशन झालं. ठीक आहे, यामध्ये काय होते थोड्या थोड्या प्रमाणात अशी वॉल निर्माण झालेली आहे वेंट्रिकल, काय झालेली आहे वॉल निर्माण. ठीक आहे, ह्युमन बीइंग मध्ये तर सरळ वॉल आहे म्हणून राईट वेंट्रिकल्स आणि लेफ्ट वेंट्रिकल म्हणून, परंतु इथं राईट आणि लेफ्ट वेंट्रिकल नाही आहे, वेंट्रिकल एकच आहे परंतु इथं वॉल निर्माण झालेली आहे. म्हणून थ्री चेंबर हार्ट मध्ये विदाउट वॉल हे अँफिबियन्स मध्ये असते. ठीक आहे, आणि विथ वॉल, ठीक आहे विथ डॉटेड वॉल कुठं असते रेप्टाइल्स मध्ये असते. बाकी सर्व प्रोसेस सेम असते, बाकी प्रोसेस सर्व सेम असते. थ्री चेंबर हार्ट असते, मिक्स ब्लड असते, राईट ऍट्रियम असते, लेफ्ट ऍट्रियम असते आणि एक वेंट्रिकल्स असते. ठीक आहे, याच हार्टला आपण इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन, इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन. ठीक आहे, त्या हार्टचा प्रकार लक्षात ठेवा. हा जो वॉल आहे ना याला आपण वेंट्रिक्युलर सेप्टम म्हणतो, जे डॉट लाईन बनली आहे याला आपण काय म्हणतो वेंट्रिक्युलर सेप्टम. ठीक आहे, सेप्टेड लाईन डॉटेड लाईन वॉल आहे. ठीक आहे, सेप्टम. आणि हे रेप्टाइल्स मध्ये, रेप्टाइल्स मध्ये. ठीक आहे, बघा फोर चेंबर हार्ट, फोर चेंबर हार्ट, फोर थर्ड नंबर फोर चेंबर हार्ट. ठीक आहे, फोर चेंबर हार्ट जे असते यामध्ये काय काय असते दोन ऍट्रिओल्स असते, टू ऍट्रिओल्स प्लस टू वेंट्रिकल्स.
ठीक आहे. मग या हार्ट मध्ये आपण दोन ॲट्रिओल्स काढू. ठीक आहे, दोन ॲट्रिओल्स काढू आणि दोन वेंट्रिकल्स काढू. ठीक आहे, दोन ॲट्रिओल्स काढू. आता हे रफ डायग्राम आहे, तुम्हाला मग स्ट्रक्चर पूर्ण काढून देणार. ठीक आहे, एलएस स्ट्रक्चर तुम्हाला पूर्ण काढून देणार. ठीक आहे, राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम. ठीक आहे, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. ठीक आहे, 4 चेंबर आहे. ठीक आहे, जे आपल्या छातीच्या खालचा भाग आहे, तिथून जे सर्व डिऑक्सिजनेटेड ब्लड येणार. ठीक आहे, ते कोण आणणार? सुपेरियर वेन का इन्फेरियर वेन सांगा. सुपेरियर आणणार की इन्फेरियर आणणार? ऑब्विसली इन्फेरियर वेन केव्हा आणणार? आणि आपल्या छातीचा जो वरचा भाग आहे तो कोण आणणार? सुपेरियर वेन. आपल्या छातीचा जो वरचा भाग आहे त्या वरच्या भागामधून म्हणजे ब्रेन्स, मान, ठीक आहे, माउथच्या जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तो कोण आणणार? सुपेरियर वेन कावा. ठीक आहे, सुपेरियर वेन कावा आणणार. आणि आपल्या छातीच्या खालचा भाग म्हणून कोण आणणार? इन्फेरियर वेन कावा. ठीक आहे, जे काही डिऑक्सिजनेटेड. आणि याचे जे ओपनिंग्स आहे याचे टोटल ओपनिंग्स कुठे निघतात? राईट ॲट्रियम मध्ये. ठीक आहे, आता बघा आपण रिनल आर्टरी म्हटलं जे किडनी मध्ये असते, हेपॅटी आर्टरी म्हटलं जे कुठं असते? आपल्या ह्याच्यामध्ये असते, लिव्हर मध्ये असते. ठीक आहे, आता हार्ट मध्ये जे आर्टरी असते, अरे हार्ट पण ऑर्गन आहे, हार्ट मध्ये पण डिऑक्सिजनेटेड ब्लड असते, हार्ट मध्ये पण कार्बन डायऑक्साईडचं फॉर्मेशन होतं, कारण हार्ट पण ऑर्गन आहे ना, त्याला जगवण्यासाठी पण ऑक्सिजनची गरज भासते आणि ऑक्सिजनची गरज संपल्यानंतर कार्बन डायऑक्साईड तो पण रिलीज करतो. ठीक आहे, ब्लड मध्ये. म्हणून याच्यामध्ये स्पेशल कोणतं असते? कोरोनियल आर्टरी असते. काय असते? कोरोनियल आर्टरी. इथं त्याची ओपनिंग, कोरोनियल आर्टरी. ठीक आहे, सुपेरियर वेन कावा, इन्फेरियर वेन कावा, कोरोनियल आर्टरी. यामधून जे आपलं डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते राईट वेंट्रिकल्स मध्ये येणार, राईट वेंट्रिकल्स मधून पल्मोनरी मध्ये जाणार. ठीक आहे, पल्मोनरीच्या दोन चेंबर्स निघणार, एक राईट साइडला जाणार, एक लेफ्ट साइडला जाणार. ठीक आहे, याच्या समोर जाऊन काय होणार? फोर पल्मोनरी वेन्स होणार, जे कुठे ओपन होणार? लेफ्ट ॲट्रियम मध्ये ओपन होणार. ठीक आहे, लेफ्ट ॲट्रियम मधून कुठे येणार? लेफ्ट वेंट्रिकल मध्ये येणार. लेफ्ट ॲट्रियम वेंट्रिकल मधून कुठे? ॲरोटा थ्रू कुठे जाणार? बाहेर जाणार. ॲरोटा थ्रू कुठे जाणार? बाहेर जाणार. हीच सर्व प्रोसेस आहे. ठीक आहे, इथे काय असते? ट्रायकस्पिड वॉल असते. काय असते? ट्रायकस्पिड वॉल असते, जे कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर ब्लड वापस नाही गेलं पाहिजे. इथं असते बायकस्पिड वॉल, यालाच आपण मिट्रल वॉल म्हणतो. ठीक आहे, याचा आपण डिटेल स्टडी करू. फक्त 4 चेंबर म्हटलं तर हुमॅन लक्षात ठेवा. ठीक आहे, का बरं 4 चेंबर? आणखी 4 चेंबर नंतर यामध्ये काय म्हणतो आपण? डबल सर्क्युलेशन म्हणतो. डबल सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशन का होते? सर्क्युलेशन, डबल सर्क्युलेशन का बरं होते? यामध्ये काय होते? 2 एंट्रीज असते. ही 1 एंट्री आहे. ठीक आहे, 2 एंट्रीज असते आणि 2 एक्झिट असते. बाहेर जाण्याचं पण ब्लड काय असते? 2 एक्झिट असते. म्हणून याला काय म्हणतो? डबल सर्क्युलेशन म्हणतो. ठीक आहे, नंतर ठीक आहे, हे रफ स्ट्रक्चर आहे, यामध्ये तुम्ही काही काढू नका. आता तुम्हाला मी फेअर स्ट्रक्चर काढून देतो. ह्याला हार्टचं शिकला म्हणजे तुमचं काय इथं ब्लड सर्क्युलेशन वगैरे सर्व संपणार आहे, कारण जे विचारणार एक्झाम मध्ये तेच शिकवणार आपण. नंतर आपण समज जे काही पोर्शन राहिले बायोटेक्नॉलॉजी, फोटोसिंथेसिस, या पोर्शनला आपण सुरुवात करू. ठीक आहे, आता डिटेल स्ट्रक्चर काढू. ठीक आहे, तुमच्याकडे बुक पेन असेल तर तुम्ही पण ते स्ट्रक्चर काढायला सुरुवात करा. ठीक आहे, जेणेकरून काय होणार? तुमची प्रॅक्टिस होणार, हार्टचं स्ट्रक्चर पण तुम्हाला काढता येणार आणि त्याची प्रोसेस कशा पद्धतीने चालते ते पण तुम्हाला समजतं. ठीक आहे, राईट ॲट्रियम काढू. राईट ॲट्रियम बघा, सर्वांनी काढा राईट ॲट्रियम. ठीक आहे, लेफ्ट ॲट्रियम. ठीक आहे, नंतर राईट वेंट्रिकल्स, लेफ्ट वेंट्रिकल्स.
ठीक आहे, एवढं काढून ठेवा. स्ट्रक्चर काढा, तुम्हाला प्रॅक्टिस होणार तेवढी. इनर साइडची लेअर आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मसल्स असतात आणि ते मसल्स कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन साठी. ठीक आहे, हार्ट जेव्हा ब्लड पंप करेल, त्या ब्लड पंप करत असताना त्याला कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन साठी हे मसल्स मदत करत असतात. आता हे मसल्स कॉलुमनर मसल्स जे असतात ते कशा पद्धतीने वर्क करतात ते पण तुम्हाला समजणार. ठीक आहे, आता बघा, हे जे राईट ऍट्रियम आहे, त्या राईट ऍट्रियम मध्ये दोन लेअर असतात ते सांगितल्याप्रमाणे. एक तर तीन लेअर असतात, एक एक्टो असतात, एक मिडल असते, ठीक आहे, मेसोडर्म म्हणतो आपण त्याला, आणि एक एंडोडर्म असते. तीन लेअरची हार्ट लेअर असते. ठीक आहे, बाकीचं स्पेस आपण हळूहळू शिकवता त्याला समोर. ठीक आहे, बघा आता तुम्हाला सुरुवातीला सांगितलं इन्फेरियर वेन काढा. आता इथं काढून दाखवलं बघा आणखी. इन्फेरियर वेन काढा. ठीक आहे, हा सुपेरियर वेन काढा. ठीक आहे, याची दोघांची जी ओपनिंग आहे, या दोघांची ओपनिंग कुठं होणार? एक सुपेरियर वेनेकावाची हा ओपनिंग आहे. ठीक आहे, दुसरा काय आहे? इन्फेरियर वेनेकावाची तो ओपनिंग आहे. ठीक आहे, आणि एक कोरोनियल आर्टरी जी आहे, कोरोनियल जी वेन्स आहे, त्या वेन्सची तो एक ओपनिंग आहे. जे म्हणजे हार्टचं जे टोटल डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, फक्त हार्टचं नाही, बॉडीचं नाही बरं, फक्त हार्टचं, ते हार्टचं हे वेन्स इथून जाते. ठीक आहे, कोरोनियल वेन्स. ठीक आहे, हार्टच्या ह्या पोर्शन, मिडल पोर्शन वरून जाते. ठीक आहे, इथून काय होणार? आतमध्ये ओपनिंग होणार. ठीक आहे, ह्या होलमधून. या ओपनिंग होत असताना, ब्लड आतमध्ये येत असताना, जसं पाईपाला झाकण असते तशी याला वॉल पण असते. ठीक आहे, याला काय असते? वॉल असते. आता ते वॉल कशा पद्धतीचे असते बघा. ते वॉल कशा पद्धतीचे असते बघा. जे कोरोनियल सायनस असते, ठीक आहे, कोरोनियल सायनस, याला काय म्हणतो आपण? कोरोनियल. त्याला ही प्लस कोरोनियल सायनस. ठीक आहे, याचा वॉलचं नाव काय आहे? थिबेसियस. थिबेसियन. थिबेसियन. याला पाठ करत असताना सीटी स्कॅन लक्षात ठेवायचं. सीटी. सीटी. सी म्हणजे कोरोनियल सायनस आणि टी म्हणजे थिबेसियन. ठीक आहे, थिबेसियन वॉल असते. ठीक आहे, थिबेसियन काय असते? वॉल असते. आणि कोरोनियल सायनस काय आहे? ओपनिंग एंड आहे. ठीक आहे, ओपनिंग होल आहे. ठीक आहे, म्हणून याला सीटी स्कॅन लक्षात ठेवायचं. नाही तर तुम्ही इथं सीटी स्कॅन शिकवलं असं बघा, म्हणून सीटी स्कॅन एक ट्रिक आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सेकंड हा जो होल आहे कशाचा आहे? इन्फेरियर वेनेगावाचा आहे. इन्फेरियर वेनेगावाचा आहे म्हणून काय लिहिणार आपण? आय बी सी. ठीक आहे, इन्फेरियर वेनेगावा. आणि याचं वॉलचं नाव काय आहे? इस्टूल वॉल. इस्टूल. इस्टूल वॉल. इस्टूल वॉल. मला एक्झाम मध्ये हे वॉल विचारणार. इस्टूल वॉल कुठं असते? थिबेसियन वॉल कुठं असते? हे पोर्शन आयबीसी वर असते म्हणून लक्षात ठेवायचं. ठीक आहे, इन्फेरियर वेनेगावावर असते. आणि याला जे लक्षात कसं ठेवायचं? ठीक आहे, वॉवेल्स आहे ना आपले, ए ई आय ओ यू. ठीक आहे, हे वॉवेल्स आहेत. मग आय आहे, ई पण आहे. ठीक आहे, आय वरून आयबीसी आणि ई वरून इस्टूल वॉल. ठीक आहे, म्हणून हे वॉवेल्स लक्षात ठेवायचे. ओके, इस्टूल वॉल. सेकंड झाला फर्स्ट. सेकंड. आता बघा थर्ड. थर्ड कोणता आहे? थर्ड आहे सुपेरियर वेना कावा. आणि सुपेरियर वेना कावाचा वॉल काय आहे? हर्वेसियन वॉल. हर्वेसियन हे सायंटिस्टचं नाव आहे. हर्वेसियन. हर्वेसियन वॉल.
आता याची ट्रिक काय लक्षात ठेवणार, सुप्रीम कोर्ट हायकोर्ट. ओके, काय लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. एस म्हणजे सुपेरियर बी नाही का, हायकोर्ट. एच सी म्हणजे हेर्बेसियन वॉल. ठीक आहे, एस व्ही सी एच व्ही. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट हायकोर्टचा एस आणि एच लक्षात ठेवला तर तुमच्या ऑप्शन मध्ये एच वरून हेर्बेसियन आला तर तुम्हाला लक्षात येणार त्याच्यावरून नाव आल्याबरोबर अरे हा हेर्बेसियन हा वॉलचं नाव आहे. ठीक आहे, तर हे 3 वॉल लक्षात ठेवायचे, त्याची ट्रिक्स आहे. ठीक आहे, सिटी स्कॅन, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि रॉबिन्स. ठीक आहे, आता बघू आता काय होणार, हे राईट ऍट्रियम आहे, हे सर्व ओपनिंग कुठं होणार, राईट ऍट्रियम मध्ये. या राईट ऍट्रियम मधून काय होणार, जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कुठे येणार, राईट वेंट्रिकल्स. कुठे येणार, राईट वेंट्रिकल्स मध्ये. आणि राईट वेंट्रिकल्स मध्ये आल्यानंतर वेन्स ओपन होणार, त्याला आपण पल्मोनरी वेन्स. काय म्हणतो, पल्मोनरी वेन्स हे आपल्या हार्टच्या बाहेर जाणार, दोन्ही बाजूला. कुठे जाणार, बाहेर जाणार. ठीक आहे, दोन्ही बाजूला. ठीक आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड हे बाहेर नेतात, ह्या बाजूला एक आहे लेफ्टला आणि एक राईटला. आणि ह्याच आर्ट्रिओल्सचं, ठीक आहे, ह्याच वेन्सचं कन्व्हर्जन कुठं होणार, पल्मोनरी वेन्स मध्ये होणार. आणखी ठीक आहे, त्याची चेंबर्स बनणार, याचं डिवायडेशन होणार. ठीक आहे, आणि हे पल्मोनरी वेन्स कुठे येणार, इथं. ठीक आहे, लेफ्ट ऍट्रियम मध्ये 4 पल्मोनरी वेन्सची ओपनिंग होणार. 2 ह्या साईडला येणार, ह्या साईडच्या 2 येणार आणि ह्या साईडच्या 2 येणार. ह्या साईडच्या 2 येणार म्हणजे हे पण मागच्या दिशेने इथंच ओपन होणार. ठीक आहे, लेफ्ट ऍट्रियम मध्ये ह्या साईडचे जे 2 पल्मोनरी वेन्स आहेत अशा आलेल्या, हे कुठे येणार, हे कुठे जाणार आहे, हे पल्मोनरी वेन्स कुठे गेली आहे, लंग्स कडे गेली आहे, लंग्स कडून पल्मोनरी वेन्सचं डिवायडेशन झालेलं आहे. ठीक आहे, वेन्स मध्ये छोटे छोटे वेन्स, आणि हे वेन्स लेफ्ट ऍट्रियम मध्ये आलेलं आहे. लंग्स मध्ये काय झालं, ऑक्सिजनेशन झालं कुठं, अल्व्हियोलाई मध्ये. ठीक आहे, लास्ट पोर्शन आहे त्याच्यामध्ये काय झालं, इनहेलेशन आणि एक्सहेलेशन मध्ये कार्बन डायऑक्साइड बाहेर काढला आणि ऑक्सिजन ब्लडच्या आतमध्ये राहिलं. ठीक आहे, म्हणजे काय झालं, ब्लडचं फिल्ट्रेशन झालं आणि ब्लड फिल्ट्रेट झालेलं कुठं आलं, लेफ्ट ऍट्रियम मध्ये आलं. ठीक आहे, लेफ्ट ऍट्रियम मध्ये आलं आणि लेफ्ट ऍट्रियम मध्ये आल्यानंतर इथं वॉल असते, ते वॉल मी सांगणार आहे. ठीक आहे, एक एक वेळ प्रत्येकाची येणार आहे, प्रत्येकाला मी एक एक वेळी सांगणार आहे. ठीक आहे, म्हणून लेफ्ट ऍट्रियम मधून हे जे ब्लड आहे, ठीक आहे, हे कुठे येणार, लेफ्ट वेंट्रिकल्स मध्ये. कुठे येणार, लेफ्ट वेंट्रिकल्स मध्ये. आता सर्वांना 4 चेंबर आहे आपल्या हार्ट मध्ये, पण 4 चेंबर असेल तर याची स्पेस सर्वात मोठी कोणती आहे असं म्हणणार का, नाही, 4ही चेंबरची स्पेस सेम आहे. फक्त आपल्या हार्ट मध्ये चेंबर सर्वात मोठा म्हटलं तर लेफ्ट वेंट्रिकल्स असतील. ठीक आहे, दुसऱ्या नंबरचा मोठा म्हटलं तर राईट वेंट्रिकल्स, नंतर ऍट्रियमची गोष्ट येते. ठीक आहे, का बरं मोठे, कारण याच्यामध्ये जे मसल कॉन्ट्रॅक्शन असते ते जास्त असते, स्पेस बरोबर असते. 120 ml ब्लड हे 4ही चेंबर मध्ये मावते. ठीक आहे, परंतु ब्लड प्रेशर सर्वात जास्त कुठं असते, लेफ्ट वेंट्रिकल्स मध्ये. कारण लेफ्ट वेंट्रिकल्स मधून काय एरोटा बाहेर निघते, काय निघते, एरोटा बाहेर निघते. आणि लेफ्ट वेंट्रिकल्स मधला जो एरोटा आहे ते टोटल बॉडीला ब्लड सप्लाय करते, याला पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय करायचं राहते, म्हणून याचं प्रेशर सर्वात जास्त राहते. म्हणून याला आपण काय म्हणतो, सर्वात मोठा वॉल, सर्वात मोठा चेंबर म्हणतो. लक्षात ठेवा, लेफ्ट वेंट्रिकल. ठीक आहे, ब्लड कॅपॅसिटी स्टोअर करण्याची कॅपॅसिटी सर्वांमध्ये सारखीच आहे, परंतु प्रेशर सर्वात जास्त देण्याचं लेफ्ट वेंट्रिकल्स मध्ये ताकद आहे. ठीक आहे, नंतर राईट वेंट्रिकल्स मध्ये, राईट वेंट्रिकल्सला लंग्स पर्यंत ब्लड पोहोचवायचं असते डिऑक्सिजनेटेड, म्हणून याच्यामध्ये पण ताकद असते. ठीक आहे, आता हे झालं, आता ब्लड कॉन्ट्रॅक्शन झालं, रिलॅक्सेशन झालं, हे मसल कॉन्ट्रॅक्शन होणार, रिलॅक्सेशन होणार. या साईड
हे जे सेल्स असतात, ठीक आहे, हे सेल्स बघा कशा पद्धतीने काम करतात सांगतो. हे जे रफ सेल आहे ठीक आहे, याला आपण म्हणतो मस्कुलाय पेप्टी. काय म्हणतो? मस्कुलाय पेप्टी. ठीक आहे, जे ब्लड मध्ये जे काही खराब मटेरियल्स, थोडं काही मिनरल्स आले असतात याला साफ करण्याचं काम वगैरे हे मायक्रोविलाय सेल्स सारखे असतात. ठीक आहे, हे काम करत असतात. ठीक आहे, नंतर हे ट्रायकस्पिड वॉल. ठीक आहे, हे ट्रायकस्पिड वॉल आहे. हे ट्रायकस्पिड वॉल मधून ठीक आहे ब्लड राईट वेंट्रिकल्स मधून राईट ऍट्रियम मधून राईट वेंट्रिकल्स मध्ये येत असते, ट्रायकस्पिड वॉल मधून. ठीक आहे, जसं ब्लड हे राईट वेंट्रिकल्स मध्ये आलं, जसं ब्लड हे राईट वेंट्रिकल्स आलं, टाइम कमी आहे, लवकर सांगतो. ठीक आहे, राईट वेंट्रिकल्स मध्ये आलं तसं काय होणार, यामध्ये काय असणार, हे सेल्स असणार. या सेल्सला आपण नाव काय देणार बघा, सुरुवातीला नाव लिहून घ्या, वेळ कमी आहे. कॉल्युमनर कोर्निया. ठीक आहे, कॉल्युमनी कोर्निया या सेल्सचं नाव आहे बघा. ठीक आहे, कॉल्युमनी कोर्निया. ठीक आहे, यावर आणखी छोटे छोटे सेल्स असतात बघा अशा पद्धतीने. काय बरं असतात ते पण सांगतो. ठीक आहे, छोटे छोटे सेल्स असतात आणि त्या सेलचं नाव आहे पॅपिली मसल्स. ठीक आहे, पॅपिली मसल्स. पॅपिली मसल्स आणि हे सेल्स अशा दोऱ्या बांधल्यासारख्या वॉलला असं जॉईंट असतात. यालाच म्हणतो मसल टेंडन. काय म्हणतो? कार्डियाक टेंडन. मसल्स कोणते आहे? कार्डियाक आहे मसल्स, म्हणून काय म्हणतो? कार्डियाक टेंडन. आता बघ तू कार्डियाक टेंडनचं काम काय आहे, ह्या दोऱ्या का बरं आहे बघा, लक्षात घ्या. हे जे ट्रायकस्पिड वॉल आहे, ठीक आहे, हे ट्रायकस्पिड वॉल आहे. वरची बाजू कोणती आहे? राईट ऍट्रियमची आहे. खालची बाजू कोणती आहे? राईट वेंट्रिकल्सची आहे. ब्लड सप्लाय होत आहे राईट ऍट्रियम मधून, ब्लड येत आहे, ट्रायकस्पिड वॉल ओपन झाला. ठीक आहे, आता ब्लडचं कॉन्ट्रॅक्शन झालं इथं. ठीक आहे, प्रेशर वाढलं, ब्लड वापस पण येऊ शकते, ट्रायकस्पिड वॉल असे होतात वापस. ठीक आहे, परंतु जर ब्लडचं प्रेशर जास्त झालं इथं कुठं, राईट वेंट्रिकल्स मध्ये, तर काय होणार, जास्त ब्लड वर प्रेशर करणार आणि वॉल असे पण होऊ शकतो. आणि वरच्या दिशेला वॉल ओपन झाले तर राईट ऍट्रियम मध्ये वापस ब्लड जाणार. मग हे ब्लड वापस न जाण्यासाठी ह्या वॉलला असं बांधून ठेवल्या जाते. म्हणजे फक्त ओपन व्हायचं आणि असं क्लोज व्हायचं, याच्या वर नाही जायचं. ठीक आहे, याच्या वर न जाण्यासाठी याला अशा दोऱ्या बांधून ठेवल्या मसल्सला. त्याला आपण म्हणतो मसल टेंडन. हे मसल टेंडन काम करत असते. ठीक आहे, ह्या वॉलला अशा पद्धतीने वरती जाऊ देत नाही. ठीक आहे, आणि वरती गेले तर काय होते, याच्यातलं ब्लड जे असते ते वापस जाणार, नाही जाऊ देणार. ठीक आहे, जाणार पण नाही जाऊ देणार. म्हणून काय करणार, हे फक्त वॉल सरळ लाईननी बंद होणार आणि अशा पद्धतीने ओपन होणार आणि ब्लड हे कुठे जाणार, पल्मोनरी वेन्स थ्रू बाहेर जाणार. ठीक आहे, लंग्स मध्ये जाणार. म्हणजे रिटर्न ब्लड राईट ऍट्रियम मध्ये न येऊ देण्याचं काम वॉल करते, ट्रायकस्पिड वॉल. नंतर हे वॉल असते, यामध्ये पण काय असते, बायकस्पिड वॉल असते. कोणता वॉल असते? बायकस्पिड वॉल. ठीक आहे, बायकस्पिड वॉल. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, मिट्रल वॉल. बायकस्पिड वॉल यालाच काय म्हणतो, मिट्रल वॉल. ठीक आहे, अशा पद्धतीचे वॉल्स असतात. ठीक आहे, या वेन्सचं नाव लिहा, पल्मोनरी सेमिल्युनर वॉल. पल्मोनरी दिसत नसेल तर लिहा, पल्मोनरी सेमिल्युनर वॉल. ठीक आहे, 3 कप असते याच्यामध्ये. 3 कप काढलाय ना, 1 2 आणि 3. ठीक आहे, ट्रायकस्पिड नाही म्हणू पण याला 3 कप असते. ठीक आहे, ट्रायकस्पिड याला म्हणायचं, याला 3 कप म्हणू. 3 कप वॉल मीन्स पल्मोनरी सेमिल्युनर वॉल. ओके, तर अशा पद्धतीचं ब्लड जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे
ते डिऑक्सिजनेटेड ब्लड हे राईट एट्रियम मधून राईट वेंट्रिकल्स मध्ये येतं, पल्मोनरी वेन्स थ्रू लंग्स मध्ये जातं, लंग्स मधून ऑक्सिजन झालेलं ब्लड कुठे येते, पल्मोनरी वेन्स थ्रू फोर चेंबर इथे येते, फोर पल्मोनरी वेन्स येते छोट्या छोट्या लेफ्ट एट्रियम मध्ये, लेफ्ट एट्रियम मधून बायफासिक वॉल थ्रू कुठे येते, लेफ्ट वेंट्रिकल मध्ये येते, लेफ्ट वेंट्रिकल्स हे ऑल टोटल बॉडीला एरोटा थ्रू, ठीक आहे, ह्या एरोटा थ्रू, एरोटा, ठीक आहे, सर्वात मोठी ब्लड वेसल्स आपल्या बॉडी मध्ये लक्षात ठेवायचं एरोटा, त्याला आपण सिस्टमॅटिक एरोटा पण म्हणतो, ठीक आहे. शिकवतो